प्रतिनिधी अनिश शेख भिकन, आसलगाव परिसरात आज 22 जून 2026 रोजी दुपारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि तितकीच धाडसी घटना घडली. विहिरीत पडलेली मोटारसायकल काढण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा विहिरीतील विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला. या कठीण आणि जीवघेण्या प्रसंगी ओम साई फाउंडेशनच्या जवानांनी दाखवलेली तत्परता आणि माणुसकी सध्या संपूर्ण परिसरात कौतुकाचा विषय ठरली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी महाजन, जळगाव जामोदचे तहसीलदार पाटील आणि स्थानिक पोलीस कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र विहिरीत मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि ऑइल सांडल्यामुळे तिथे अत्यंत घातक विषारी वायू तयार झाला होता, ज्यामुळे आत उतरणे कोणत्याही सामान्य व्यक्तीसाठी अशक्य होते. अशा भयावह स्थितीत पोलीस यंत्रणेने ओम साई फाउंडेशनच्या रेस्क्यू टीमला पाचारण केले. या आव्हानात्मक परिस्थितीत विलास निबोळकर, राजू खंडारे, अश्विन फेरण, विष्णू धांडे, वैभव रहाणे आणि कृष्णा वसोकार यांच्यासह फाउंडेशनच्या इतर जवानांनी कोणताही विलंब न करता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला. विहिरीतील अंधार, पेट्रोलचा उग्र वास आणि प्राणघेणा वायू असतानाही या जवानांनी अत्यंत संयमाने आणि एकमेकांच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढण्याची मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. एखाद्या थरारपटातील दृश्याप्रमाणे असलेल्या या प्रसंगात ओम साई फाउंडेशनच्या या शूरवीरांनी दाखवलेले धैर्य वाखाणण्याजोगे आहे. केवळ एका कुटुंबाला आपल्या माणसाचे पार्थिव मिळावे यासाठी त्यांनी मृत्यूच्या दाढेत प्रवेश केला. पोलीस यंत्रणेने ठेवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत ओम साई फाउंडेशनने पुन्हा एकदा समाजासमोर माणुसकीचे आणि निस्वार्थी सेवेचे उत्तम उदाहरण ठेवले आहे. त्यांच्या या शौर्यगाथेचे आणि धाडसी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.